पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मुजोर खासदार संजय दिना पाटीलवर कठोर कारवाईची मागणी. पिंपळनेर तालुका पत्रकार संघाची संतप्त मागणी. पिंपळनेर तालुका साक्री जिल्हा धुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि पत्रकारांना उघडपणे जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्या संजय दिना पाटील खासदाराविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी तीव्र मागणी व्हॉइस ऑफ मीडिया आणि पिंपळनेर तालुका पत्रकार संघाने केली. मुंबईतील पत्रकारांशी बोलताना संबंधित खासदाराने अत्यंत आक्षेपार्ह अश्लील आणि असभ्य भाषेचा वापर करत पत्रकारांना धमकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मारून टाकेल, तोडून टाकेल, माझ्याकडून 5 खून झाले आहेत, माझ्याकडे बॉम्ब आहेत, तुमचं घर उडवून देईन अशा स्वरूपाची भाषा वापरून पत्रकारांना भयभीत करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचं पत्रकार संघाने म्हटलं आहे. पत्रकारांना धमक्या देणं, शिवीगाळ करणं आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न करणं हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. पत्रकारांवर दबाव निर्माण करून सत्य दडपण्याचा कोणालाही अधिकार नाही. जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांना धमकावणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायद्याचा धाक दाखवणं ही शासन आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. व्हॉइस ऑफ मीडिया आणि पिंपळनेर तालुका पत्रकार संघाने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध नोंदवत मुजोरखोर खासदार संजय दिना पाटीलवर पत्रकार संरक्षण कायदा तसेच इतर लागू फौजदारी कायद्यांनुसार तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पिंपळनेर पोलीस स्टेशनचे APINM सहारे यांना निवेदन देताना तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष जगताप, कार्याध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे, भिलाजी जिरे, चंद्रकांत घरटे, दिलीप बोळे, मीडिया तालुका प्रमुख अनिल बोराडे, गणेश गावित, भरत बागुल, सद्दाम पटेल, शाकीर सय्यद, हरीश जगताप, जयप्रकाश प्रजापत, विनायक पाटील, बाबा बच्छाव, मयूर शेवाळेसह पिंपळनेर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. पत्रकारांवरील हल्ले, धमक्या आणि दडपशाही आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. लोकशाहीच्या रक्षणासाठी पत्रकार एकजूट असून सत्यासाठीचा लढा कायम राहील असा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार संजय दिना पाटीलला बडतर्फ करून त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पिंपळनेर तालुका पत्रकार संघाने दिला आहे. आज संजय दिना पाटील खासदार यांना लोकशाही असून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा जे धाडस केलं, पण त्या लोकशाहीचा खून करून त्या पत्रकारांशी वार्तालाप न करता पत्रकारांना अतिशय घाण प्रकारे शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. नव्हे तर त्याने त्या ठिकाणी असाही उल्लेख केला की मी 5 आधी मारलेले आहेत आणि जर तुम्ही पुन्हा आले तर तुमचा देखील तुम्हाला मारून पाठवू, माझ्याकडे बॉम्ब आहेत, मी तुमच्या घरांवर सुद्धा बॉम्ब टाकून तुमचे घर उद्ध्वस्त करू. म्हणजे या देशामध्ये लोकशाही आहे की नाही? आणि जो चौथा खांब आहे, जर चौथ्या खांबाला जर कोणताही प्रश्न विचारण्याची जर सुबत्ता नसेल तर मग या देशामध्ये एका बाजूला कायदा केला जातो की पत्रकारांना संरक्षण देऊ, पत्रकारांवर जो हल्ला करेल त्यांना गुन्हे करू, त्यांच्यावर गुन्हे दाखल करू. आणि आता जे सत्तेत जाऊन बसले, जे सत्तेत असताना आणि जर गृहमंत्र्यांनी या जो मुजोर खासदार आहे संजय दिना पाटील यांनी जो पत्रकारांविषयी अतिशय घाण शिवीगाळ केली किंवा जीवे ठार मारण्याची धमकी दिली, तर गृहमंत्र्यांनी याच्यावर कठोर कारवाई करून याला गुन्हा दाखल करून बडतर्फ करावं असे आम्ही पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेतर्फे मागणी करीत असून या संजय दिना पाटलाचा आम्ही पिंपळनेर तालुका पत्रकार संघटनेतर्फे जाहीर निषेध करतो. जाहीर निषेध संजय दिना पाटील यांचा जाहीर निषेध. संजय दिना पाटलावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.